आपण आहोत आष्टी तालुक्यातील कांबळी नदी पात्रात। ही नदी पात्र सावळगावच्या मच्छिंद्रनाथ देवस्थानापासून उगम होतं। 15 तारखेला इथं इतका भयंकर आणि मुसळधार पाऊस झाला की या पावसाने तुम्ही पाहत असताना हे नदींनी हे शेतीचं अनुत्तान नुकसान झालंय। नदी वाहून जाते तर वडे वाहून गेले तर सडकी वाहून गेल्या आणि या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आजी माजी आणखी निवांत झोपेत आहेत का? अहो 10-10, 20-20 गावाचा ज्यावेळेस संपर्क तुटतो, रस्ते तुटतात, पुलांचे वाहनं तुटतात, 6-6, 8-8 दीपे एक गावच्या पडतात आणि लोकप्रतिनिधी शासन आणि आजी माझी तुम्ही जर घरी झोपत असतान तर तुमचे झेंडे आम्ही फक्त निवडणुकीत घेऊन हिंडायचे का? आज तुम्ही जनतेचे मायबाप म्हणून निवडून येतात, आम्ही तुम्हाला मायबाप समजतो आणि आज तुम्ही आमच्या मदतीला नाही येत, ही खूप शोकांकित आहे। हे पहा तुम्ही शेतकऱ्याची कित्येक हेक्टर शेती वाहून घेतात ती आणि आज आम्हाला मदतीला जर कोणी नसन, शासन नाहीये, प्रशासन नाहीये आणि लोकप्रतिनिधी ज्यांना आम्ही निवडून देतो तेही नाही, तर तुम्ही पाहू शकता आज हा तागडखेडचा पूल आहे। ह्या पुलावर आता सध्या सुद्धा कांबळी नदी पात्रात हे जे रुद्रेश्वर देवस्थानच्या वरून आणि मायंबा देवस्थानावर आज पाऊस पडतोय, म्हणजे कोणत्याही क्षणी या नदी पात्रात पुन्हा तितकाच पाण्याची पातळी वाढू शकते। तुम्ही इकडे पहा, तुम्हाला हे दाखवतो बघा, हे पहा शेतकऱ्याचं सोयाबीन असन, शेतकऱ्याचं उडीद असन, शेतकऱ्याचं अन्न कित्येक हेक्टर पाहावं तितके लांबपर्यंत तुम्ही पहा, पाणीच पाण्याने किती नुकसान झालं कॅमेऱ्यात दाखवणं सुद्धा शक्य नाहीये। हे पहा शेतीची शेती वाहून गेली, ह्या शेतकऱ्यांनी काय खायचं? हे पहा दगड आहेत शेतात, दगड साहेब हे पहा, हे दाखवा दगड आहेत, हे पीक पहा, हे पीक आहे का? आता हे कसं काढायचं? हे आम्ही कसं काढायचं? तुमचे मुलं बाळ शेती हिंडतात, आमचे लेकरं बाळ हेच खाते तो, याच्यावर आमचं जी उपजीविका आहे। थोडं आमच्या लेकरं बाळांचं पण पहा ना। हे पहा आता ह्या नदी पात्रातून हे जी पाणी आलंय, ह्या पाण्यातून ही व्यथा झाली, हे आमचं पीक, ही माती नाही रेती। आता रेती खायची का मग शेतकऱ्यांनी? शासनाने कुठं याचं गांभीर्य घ्यायला पाहिजे ना। आणि आणखीन मला सांगायचं, तुम्ही काय केलंय? एकच गोष्ट दाखवताय की बा शेतकऱ्याचे पंचनामे चालू होतं, शेतकऱ्याचे पंचनामे होते, त्यांना मदत घेऊ अरे पण मातीच वाहून घेतो, तुम्ही मदत काय देणार इथं? त्या मातीची जी किंमत आहे त्या मातीच्या किमतीने तुमची मदत येणार आहे का? आज ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे शासन आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की तुम्ही अति ताबडतोब आपत्ती व्यवस्थापन विभागातून आम्हाला आता मदत द्या। शासनाचं उदासीन भूमिका आता तुम्हाला सांगतो, दीपावलीच्या पूर्वसंध्येला हा पूल झालाय, तुम्ही गुढीपाडव्याच्या नंतर तुमची मदत येईल, तोपर्यंत आमच्या लेकरांनी काय खायचं? आम्ही कसं जगायचं? शिक्षणाचा विषय, लाईटचा विषय ताबडतोब मार्गी लावा, ज्या त्या विभागांना सूचना द्या आणि तुम्ही स्वतः रस्त्यावर या। जे मताच्या शाहीवर निवडून येतात ना, त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही पर्याय आणि निवडून तुम्ही आता लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर यावं, ही माझी तुम्हाला माफक अपेक्षा आहे। धन्यवाद।